नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्रेड पकोडे बनवणार आहोत. तर याला लागणारे साहित्य पाहू आपण. इथे 3 ते 4 आलू उकडून घेतलेले आहेत, बारीक मॅच करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण हे सर्व एकत्र करून बारीक करून घेतलेले आहे. कढीपत्ता, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. धने आणि बडीशोप हे बारीक कुटून घेतलेले आहे. आणि ब्रेड हे साहित्य ब्रेड पकोड्याला लागणारे आहे. त्याच्यानंतर आपण इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत. इथे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, किंचित असा सोडा, तिखट आणि चिमूटभर हळद, ओवा टाकलेला आहे याच्यामध्ये. तर हे आपण या हे ब्रेड पकोड्याला लागणारे बेसन आहे. सुरुवातीला आता आलूची चटणी करून घेणार आहोत आपण. सर्वप्रथम जिरं, मोहरी टाकलेले तडतड होऊ द्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा, लसण हे जे आपण बारीक केलं होतं ते याच्यामध्ये टाकणार आहे. कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत कलसून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये धने आणि बडीशोप जे कुटून घेतलं होतं ते टाकणार आहे आपण याच्यामध्ये. हे एकजीव करायचं आहे, हे कलसून घ्यायचं आहे. हळद, थोडासा तिखट आणि गरम मसाला हे पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे. आता टोमॅटो टाकणार आहे याच्यामध्ये, हे पण कलसून घ्यायचं आहे. आता हे जे आपण ब्रेड पकोडे बनवतोय ते लहान मुलांना अतिशय आवडतात. लहान मुलंच काय, मोठे पण आवडीने खातात. तर शाळेतून आल्यानंतर मुलं भूक लागली म्हणतात, तर हे आपण करून देऊ शकतो. अतिशय 15 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे ब्रेड पकोडा. अफलातून असा लागतो. मुलं अतिशय, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने त्याच्यात जे काही पदार्थ आहे, साहित्य आहे, तुम्ही याच्यात अजूनही ॲड करून काही टाकू शकता. अतिशय आवडीने खाल्ल्या जाते. याच्यामध्ये आता किंचित असं मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये उकडतानाच मीठ टाकलं होतं, हळदही टाकली होती. याच्यामध्ये घरगुती मसाले टाकलेले, बाहेरचे मसाले वापरल्यापेक्षा घरी जे मसाले तयार केले ते आपण टाकलेले. घरी जे मसाले तयार करता तुम्ही ते अतिशय चांगल्या प्रकारे लागतात. बाहेरचं खाल्ल्यापेक्षा लहान मुलांना आपण घरी करून देऊ शकतो. पिझ्झा, बर्गर हे आपण मुलांना बाहेर खाऊ घातल्यापेक्षा घरी खाऊ घालू शकतो. पण याच्यापेक्षा चांगला चविष्ट असा पदार्थ हा ब्रेड पकोडा. लहान मुलं आवडीने भरपूर खातात याच्यापेक्षा. याच्यात आता आलू टाकायचे. आलू टाकल्यानंतर हेही एकजीव करायचं आहे. हे आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. थोडंसं कमी पावरवर आपण हे वाफेवर होऊ देऊ. आता आपली ही आलूची चटणी तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. हे कढई एका बाजूला ठेवायची आहे. हे इथे ब्रेड घेतलेले, त्याच्या कडा ह्या काढून घेतलेल्या आहेत.
त्याचा कडा काढण्याचं कारण की हे भाजलेले आहेत त्या कडा. आपण जेव्हा ब्रेड पकोडे बनवतो तर त्याच्यात तळताना ह्या कडा जळतात, त्याच्यामुळे चव वेगळी लागते त्याची. तर त्या कडाचा वापर तुम्ही दुसऱ्या पद्धतीसाठी करू शकता, जसं कटलेट किंवा दुसरा पदार्थ याच्यासाठी वापर करू शकतो तुम्ही. याच्यात आलूचा जे तयार होते त्याच्यातही टाकू शकता तुम्ही. तव्यावर कटलेट करता किंवा पॅटीस करता याच्यात वापर करू शकता तुम्ही याचा. त्याच्या व्यतिरिक्त ब्रेड क्रम याच्यासाठीही वापर करू शकता. तुमच्या मनात जे वेगवेगळे पदार्थ आठवत असतील त्याच्यात वापर करू शकता तुमच्या मनाप्रमाणे. आता आपण ब्रेड पकोडे करणार आहोत. तर हे सर्वप्रथम चटणी थंड करायला ठेवू आपण. इथे आता ब्रेड घेतला आहे, ते त्रिकोणी आकारामध्ये कापला जाणार आहे. तर तुम्ही दोन्ही शेपमध्येही करू शकता, त्रिकोणीमध्ये आणि चौकोनीमध्ये. तर दोन्ही प्रकारचे तुम्हाला करून दाखवणार आहे. इथे आता आपण बेसन भिजवून घेणार आहोत. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीनं भिजवून घ्यायचं आहे. एकजीव करायचं आहे. इथं थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्या पद्धतीचं बेसन भिजवून पाहिजे ब्रेड पकोड्यासाठी त्या पद्धतीचं भिजवून घ्यायचं आहे. एकदमच पाणी टाकून पातळ करायचं नाही आहे, थोडं थोडं टाकायचं आहे पाणी. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू. हे थोडंसं घट्ट झालं आहे. अशा प्रकारे हे बेसन तयार करून घ्यायचं आहे पातळ. एकदमच पातळ नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे, अशा पद्धतीचं हे भिजवून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. हे तेल गरम होईपर्यंत आपण ब्रेड पकोडे तयार करून घेऊ. म्हणजे ब्रेडला जे मसाला तयार केला आहे ब्रेड पकोड्यासाठी ते करून घेऊ. हा मसाला आता आपण या ब्रेडला लावून घेऊ. अशा पद्धतीचा लावून घ्यायचा आहे. पहा, त्याच्यानंतर हे वरून लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा झाला त्रिकोणी शेपमध्ये आपण तुम्हाला लावून दाखवला आहे. त्याच्यानंतर चौकोनीमध्ये कसा लावायचा आहे ते पाहू. असा हा लावायचा आहे चौकोनीमध्ये. वरून हे लावलं की थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा हा चौकोनी आणि त्रिकोणी हे दोन्ही तुम्हाला करून दाखवलेत. या पद्धतीचं करून घ्यायचं आहे. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ब्रेड पकोडे बनवून तयार आहेत. हे आता आपण तळणार आहोत. या पद्धतीचं तयार आहे ब्रेड पकोडे. हे जे बेसन भिजवलं आहे आपण त्याच्यात हे बुडवून आपण तळून घेणार आहोत. जे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात टाकणार आहोत आपण. या पद्धतीचं तळून घ्यायचं आहे. असे एक एक करून आपण हे सर्व ब्रेड पकोडे तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने कमी आचेवर तळायचे, म्हणजे चांगले कुरकुरीत असे ब्रेड पकोडे होतील. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा ठेचा, चणे मठची भाजी थोडी रसेदार करून त्याच्यासोबतही खाऊ शकता.
आता हे दुसऱ्या बाजूनेही थोडंसं तळून घेऊ. दोन्ही बाजूने हे चांगल्या प्रकारे तळल्या गेले पाहिजे. हे ब्रेड पकोडे तळून तयार आहेत. आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हे तळून तयार झालेले आहेत. आता बाकीचे जे राहिले ते तळून घेणार आहोत आपण. तुम्ही करा, खा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर राधास खाद्यसंस्कृतीला सबस्क्राईब करा. आजचा मेनू ब्रेड पकोडे. लाईक करा, शेअर करा. राधास खाद्यसंस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.